नमस्कार फॅमिली, कसे आहात? मजेत ना? तर बघा, धावत पळत मी कामावर निघाली आहे आणि आज कामावर एक नवीन आणि मस्त झक्कास रेसिपी बनवते आणि तीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. आपलं भरताचं वांगं असतं ना, तर बहुतेकांना वांगं भाजायचं, भरीत करायचं ते खूप कंटाळवाणी वाटतं. कोणाकोणाला आवडत पण नाही. तर हे वांग्याचे काप तुम्हाला आज मी दाखवणार आहे. एकदम शॉर्टकट पद्धतीने झटपट होणारे, क्रिस्पी, चमचमीत, मचमचीत, मुलं अगदी नुसते पण खाऊ शकतात. तर चला बनवूया. तर असे मस्त पातळ कापून घेतलेत, गोल गोल असे. भरताचं मोठं वांगा असतं ना, त्याचे असे मस्त गोल गोल काप करून घेतलेत. तुम्हाला शक्य तेवढं पातळ कापून घ्या, म्हणजे ते मस्त कुरकुरीत क्रिस्पी होतील. त्यानंतर ते कापल्या पाण्यामध्ये ठेवा, म्हणजे ते काळे पडणार नाही. त्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे. त्याच्यात सुरुवातीला मी हळद टाकले, लाल तिखट टाकलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट पण टाकलेलं आहे आणि थोडासा हा घरी बनवलेला मालवणी मसाला आहे तो टाकलेला आहे. त्यानंतर जिरा पावडर टाकलेली आहे, त्यानंतर धणा पावडर टाकलेली आहे. हे सगळं आपलं वांगं किती मोठं आहे, किती काप झाले त्याच्यावर मसाले डिपेंड आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकतात. तर ही बघा, ही आमचूर पावडर आहे. आमचूर पावडर टाकल्यामुळे खूप छान चव येते, चटपटीत होतं हे. तर बघा, मी आमचूर पावडर टाकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तिखट वगैरे ते आपण आपल्या अंदाजाने टाकतो. तर तुम्हाला तिखट किती हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही तिखट टाका. त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर हा गरम मसाला आहे एव्हरेस्टचा, तो देखील मी अर्धा चमचा टाकते. तर जर तुम्हाला मसाले मी प्रमाणात सांगायचं झालं तर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर, पाव चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धणे पावडर, हे सगळं टाकून मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे मिक्स करताना थोडासा वेळ द्यायचा आहे, कारण हे प्रत्येक स्लाईसला आपला मसाला लागला पाहिजे. प्रत्येक स्लाईस, नाही तर काय होणार, एखाद्या स्लाईसला खूप सारं तिखट लागेल, एखाद्या स्लाईसला खूप सारं मीठ लागेल आणि कुठेतरी आमचूर पावडर असेल आणि बाकी कुठला तरी कोरडाच राहील वांगं. तर असं होता कामा नये. एक एक पीसला व्यवस्थित, जे आपण एक एक स्लाईस केलेलं आहे वांग्याचं, त्या पूर्ण एक एक स्लाईसला आपल्याला पूर्ण सगळ्या बाजूनी, दोन्ही बाजूनी मसाल्यानी कोटिंग झालं पाहिजे. जे जे आपण ह्याच्यात मसाले टाकले ते सगळे व्यवस्थित आपल्याला कोट झाले पाहिजे. तर ह्याला थोडासा वेळ लागतो. कुठे कुठे मसाला लागलेला असतो, कुठे कुठे नसतो लागला, तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पण तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की ही वांगी एवढी टेस्टी लागतात की जी मुलांना वांगी आवडत नाही, जे मुलं बोलतात मला वांगी नको, त्यांनासुद्धा ही वांगं आवडणार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे मैत्रिणींनो, प्रत्येक भाज्या आपल्या शरीरात गेल्या पाहिजे. आपल्या शरीराला प्रत्येक भाज्याची, प्रत्येक धान्याची, प्रत्येक वस्तूंची गरज असते. त्यामुळे ही वांगी, चटपटीत वांगी नक्की करून बघा. तर बघा, मसाले सगळ्या बाजूला लावून झाल्याच्या नंतर मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे वांगे आहेत ना त्यांना आपल्याला वरून कोटिंग करायचं आहे, म्हणजे ते मस्त क्रिस्पी होतात. पण फक्त तांदळाचं पीठ नाही, त्याच्याबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा रवा टाकायचा आहे. आणि आता हे तांदळाचं पीठ आणि रव्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे काय, त्यालासुद्धा थोडीशी चव आली पाहिजे ना. तर ते सगळं टाकल्यानंतर आपल्याला बाजूला तवा तापायला ठेवायचा आहे. आणि तुम्ही तवा किंवा पॅन किंवा कढई असं काही घेऊ शकता. मी इथे तवा घेते, कारण तवा मोठा ब्रॉड असल्यामुळे एका टायमाला मला खूप सारे पीस बेक करता येतील, म्हणजे तळता येतील. तर बघा, आपण मीठ वगैरे टाकलं आहे, त्यामुळे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तांदळाचं पीठ, रवा आणि मीठ हे एकत्र होईल. त्यानंतर आपण हे जे मसाला लावलेलं वांगं आहे ना, ह्याला बरोबर दोन्ही बाजूनी हे पिठाने कोट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण एका प्रकारे मच्छी वगैरे फ्राय करतो ना, तोच प्रकारे हा. पण व्हेजिटेरियनवाल्यांची म्हणतात ना, एक पायाची कोंबडी, तीही, म्हणजे जे नॉनव्हेज खात नाही त्यांना ही एक पायाच्या कोंबडीचे फ्राय असं म्हणू शकतो आपण. तर बघा, हे व्यवस्थित सगळे एक एक घेतले मी पीस, जे कट केलेले आहेत वांगे, स्लाईस केलेले आहेत, आणि ते व्यवस्थित हे पीठ आणि रवा जे आपण एकत्र केलं आहे त्याला कोट करतो आहे दोन्ही बाजूनी. आणि हे व्यवस्थित कोट करून झाल्यावर हे आपण तव्यावर ठेवतो आहे. आणि तव्यावर आपल्याला बारीक गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत मस्तपैकी फ्राय करायचे आहेत. आपल्याला डीप फ्राय करायचे नाही आहेत, आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल हे फ्राय कसे करायचे, तर ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओत बघायला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि असेच मला खूप खूप सपोर्ट करत राहा. माझ्या व्हिडिओंना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा.
हे सर्व तर फ्री आहे आणि तुम्ही तुमच्या बहिणीसाठी एवढं तर नक्कीच करू शकता। मी एवढ्या कष्टाने मेहनतीने माझं काम सांभाळून घर सांभाळून तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी शूट करते, मॅडमची परमिशन घेते, मॅडम करू का, आणि मग ती परमिशन घेऊन एवढ्या मेहनतीने जर मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर झालंच पाहिजे ना तुमच्या बहिणीसाठी। तर बघा अशा प्रकारे मी सगळे हे व्यवस्थित दोन्ही बाजूनी पीठ लावलं आणि आता तुम्हाला दाखवते मी तव्यावर कसे ठेवले। हे बघा असे फक्त अर्धी पळी तेल टाकलेलं आहे तव्यावर, ते सगळीकडे पसरवलं आहे आणि त्याच्यावर हे काप केलेत आणि एका बाजूनी भाजून झाल्यावर आता मी त्याला पलटी मारले। तर बघा अशा प्रकारे हे पलटी मारलेले आहेत। तर हा आपला पहिला लॉट आहे। असे त्या दिवशी मी 3 लॉट केलेले, म्हणजे ज्या दिवशी ही रेसिपी मी शूट केली बनवली तुमच्यासाठी त्या दिवशी हे 3 लॉट झालेलं, म्हणजे भलं मोठं वांगं होतं। पण बघा किती मस्त क्रिस्पी आणि कलरफुल, किती छान दिसतंय ना हे वांगं, खूपच टेस्टी झालेलं। मॅडमना पण खूप आवडलं, त्यांच्या मुलाला पण खूप आवडलं आणि आज पण त्यांनी हेच काप बनवून घेतलेत। म्हणून मला आठवलं की अरे मी त्या दिवशी हा व्हिडिओ बनवलेला पण एडिटिंग करायचं राहिलेलं, म्हटलं अरे तो त्या दिवसाचा व्हिडिओ आज एडिटिंग करते। मॅडमना आणि त्यांच्या मुलांना ही रेसिपी आवडली, म्हटलं तर माझ्या फॅमिलीला पण दाखवलीच पाहिजे, माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण शेअर केलीच पाहिजे ना, म्हणून तुमच्यासाठी ही रेसिपी शेअर केली। कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। उद्या भेटूया ना अशीच नवीन कोणती तरी छान छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय, श्री स्वामी समर्थ।